दिसतोय परक्याचा फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं सोहनलाल यांच्या घरी पल्लवी आणि विजयच्या लग्नाची तयारी सुरू आहे. आशा स्वतः पल्लवीला समजावते आणि वधूचा साथ चढवते, पण लग्नाच्या अगदी आधी आशाला चक्कर येते आणि ती बेशुद्ध पडते. आशाच्या बेशुद्ध होण्याच्या घटनेने मंडपातील सर्व लोक काळजीत पडतात. डॉक्टर आशाची तपासणी करतात आणि सर्वांना सांगतात की आशा आई होणार आहे. आता एक वार पुन्हा मोठी गोंधळाची परिस्थिती उत्पन्न होते. पल्लवी तिचा निर्णय जाहीर करते की ती आशाच्या मुलाचा अधिकार हिरावून घेणार नाही. आता पुढे आता हे लग्न नाही होणार. पल्लवी, काय बरळतीयस तू? शुद्धीवर आहेस ना तू? जो काही प्रॉब्लेम आहे तो आशाच आहे, ती सॉल्व्ह करेल. आज तुझं लग्न विजयशी होणार बस. हे आशाशी संबंधित नाही, माझ्या घराशी संबंधित आहे. मीनाक्षीताई, आशा माझ्या नातवाला जन्म देणार. मग तुम्हाला काय म्हणायचंय तरी काय? आम्हाला तर समजेना असं झालंय की आम्ही तुम्हाला सांगायचं तर काय सांगायचं. आम्ही तर विजय आणि पल्लवीच्या प्रेमाकडे पाहून समझोता केलाच होता, आणि तेवढ्यात आता हे नवं सत्य समोर आलंय की आशा आई होणार आहे. मीनाक्षीताई, जर विजय आणि पल्लवीचं लग्न झालं तर ना आम्ही आशाला आपलंसं करू शकू, ना आमच्या नातवाला त्याचा अधिकार देऊ शकू. आशाच्या उदरी माझ्या घराचा दीपक वाढतोय. माझी इच्छा नाहीये की त्याचं आयुष्य अनाथासारखं व्यतीत व्हावं. ही गोष्ट माझ्या मुलीच्या स्वाभिमानाची आहे. लग्नाच्या मंडपात आल्यानंतर लग्न मोडलं जाणं आमच्यासाठी सर्वात मोठ्या अपमानाची गोष्ट होईल. मम्मा, मान आणि अपमानाच्या जिद्दीपायी आपण कोणाचं आयुष्य तर बर्बाद नाही करू शकत ना. कालपर्यंत आशा तडजोड करायला तयार होती ना, पण आज तिच्या मुलाच्या बाबतीतही आपण अन्याय करायचा. तिच्या बाळाचा पिता असतानाही काय त्याने स्वतःला अनाथ म्हणवून घ्यायचं? नाही मम्मी, हे नाही होऊ शकत. मीनाक्षीजी, प्लीज आपण ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करू.
आता या गोष्टीवर ठाम नाही राहू शकत. नाही, असं नाही होऊ शकत. दीदी दीदी समजून घ्यायचा प्रयत्न कर. आशाला तिच्या सुखाची भीक नको मागायला लावूस. ती सुद्धा तुला मावशीच म्हणते ना. नाही मम्मी, मला आणि माझ्या मुलाला कोणाच्याही दयेची भीक नको. मी माझ्यासोबत माझ्या मुलाचं पण संगोपन करू शकते. हे तू काय बोलतेस बेटा? मी ठीकच बोलते नानू. तुम्ही मला इतकी लायक बनवलंय की मी स्वतःचं पोट भरू शकते. मी माझ्या मुलाचाही आधार होऊ शकते. आजपर्यंत माझ्या आयुष्याला काही ध्येय नव्हतं, पण आता हे मूल माझ्या आयुष्याचा आधारही होईल, शिवाय माझ्या आयुष्याचं ध्येय. हे बघ आशा, बेटा ही जिद्द सोड. हा हट्ट नाहीये पप्पा. मी आजपर्यंत कोणाच्याही सुखाचा अडसर नाही बनले. माझं मूल सुद्धा कोणाच्या सुखाचा अडसर नाही होणार. माझी इच्छा नाहीये की माझ्या मुलाला कुणाचे शाप मिळावे. विजयचं लग्न पल्लवी सोबत ठरलंय, तर पल्लवीच्या सोबतच होईल. हे लग्न नाही होणार, मुळीच नाही होणार. तू गप्प का आहेस? का गप्प आहेस तू? हा, इथे तुझ्या बायको आणि मुलाच्या गोष्टी होत आहेत. त्या दोघांच्या सुखाच्या गोष्टी होत आहेत. तुझ्या मुलाला अनाथ करायच्या गोष्टी चालल्यात आणि तू मात्र गप्प आहेस. तुझ्या मुलाला अनाथ करायच्या गोष्टी होत आहेत, तरीही तू गप्प आहेस. का गप्प आहेस तू? का? तुम्ही सर्व लोक गप्प आहात. ठीक आहे, माझा निर्णय पण ऐकून घ्या. हे लग्न नाही होऊ शकत. नाही होऊ शकत हे लग्न. रेखा ही भाग्याची. मी यासाठी तिथे नव्हते गेले. काय होऊन बसलंय? लग्नाच्या वेळची गोष्ट समोर यायची होती. पल्लवी आणि विजयचं लग्न लावायला गेले आणि माझ्यामुळे हे लग्न थांबलं.
काय केलंस तू आज? काय केलंस तू? का स्वतःच्या सुखाला ठोकर मारून निघून आलीस? का? नानू, मी यासाठी नव्हते गेले. मी हे लग्न लावायला गेले. पण दुःख या गोष्टीचं आहे की माझ्यामुळे हे लग्न थांबवलं गेलं. मला तर तुझ्या विचारांचीच दया येते. आजपर्यंत सुख तुला ठोकर मारत होतं आणि आता जेव्हा सुख येतंय तेव्हा तू त्याला ठोकर मारतीयस. बेटा, सुखाला ठोकर नको मारूस. जर त्याने आपला मार्ग बदलला ना तर मग ते कधीही परत येणार नाही. नाही नानू, माझ्यासाठी हे सुख नाहीये. मी ह्याला सुख नाही मानत नानू. तू का नाही समजत? का? तिथे सगळे ह्या गोष्टीला मानत होते की तू विजयच्या मुलाची आई होणार आहेस. तुझा अधिकार विजयवर आहे. पण तू सगळं काही सोडून निघून आलीस. मला भरीस नका पाडू नानू, प्लीज. हे कळल्यावर की मी विजयच्या मुलाची आई होणार आहे, ते लोक मला नात्याची भीक घालत होते. आणि भीकेत मिळालेली नाती मी नाही स्वीकारू शकत. आणि विजय तो केवळ पल्लवीचा आहे. त्याच्या कुंकवावर फक्त पल्लवीचा अधिकार आहे. पल्लवीच्या नशिबातलं सुख मी माझ्या भाळी नाही लावू शकत. प्लीज मला भरीस नका पाडू. मला भरीस नका पाडू. एक वेळ होती जेव्हा आपण आशाच्या सुखाचा विचार नव्हता केला. आणि आज जेव्हा सुख आपल्या समोर उभं आहे तेव्हा आपण त्याला हृदयाशी नाही लावू शकत. तू योग्यच बोलते सुहासिनी. हा सगळा आपल्या चुकांचाच परिणाम आहे. आशा विजयच्या मुलाची आई बनणार आहे. तिच्या पोटी या घराचा वारस वाढतोय. पण आता असं वाटतंय की आपल्याला सुखात राहायचा अधिकारच नाही राहिला. आपल्याला हा अधिकार यासाठी नाही ममा, कारण की आशा आपल्याला हा अधिकार देऊ इच्छित नाही. हो बेटा, एकदा आपण आशाचा अधिकार तिच्यापासून हिसकावला होता. आता तिने आपल्याला हा अधिकार नाही दिला तर फार आश्चर्य वाटायला नको. पप्पा, आता मुद्दा अधिकार द्यायचा किंवा घ्यायचा नाहीये. आता तर कुठल्याही प्रकारे नात्यांना आणि त्याबरोबरच्या सुखांना जपायचा मुद्दा आहे. रिद्धिमा, मला तर या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की याला काय नशिबाचा खेळ म्हणावं, की ज्यावेळी विजय आणि पल्लवी फेरे घेणार होते तेव्हाच हे सत्य उघड व्हायचं होतं की आशा आई बनणार आहे. तुम्ही योग्यच बोलताय विजय बेटा. आता तुला कळायला हवं की नशिबाने त्याचा निर्णय ऐकवलाय. आता नशिबापासून दूर नाही पळू शकत ना आपण. हो मम्मा, ठीक आहे, पण विजय, आशाला तुला मनवावं लागेल, तुलाच समजवावं लागेल, कारण की आता ती तुझ्या मुलाची आई होणार आहे. वा बलराजजी, रेखा ही भाग्याची. आता तुम्हा लोकांच्या मनात केवळ आशाच उरलीये. आपण इथे हो, मी कालच पाहिलं होतं तुम्ही लोक कशा प्रकारे गप्प बसला होता. पण विचारांच्या सोबत नाती नाही बदलत, म्हणून तुमच्या बदलत जाणाऱ्या विचारांच्या सोबत मी माझ्या पल्लवीचं आयुष्य चव्हाट्यावर नाही येऊ देणार. मीनाक्षीताई,
आम्ही आपलं म्हणणं मानलं समजा, तरीही विजय आणि पल्लवीचं लग्न नाहीच होऊ शकत. आता तर तुम्ही देखील हे मानायला हवं की कदाचित हे नियतीलाच मंजूर नव्हतं. असं म्हणून विषय असाच संपवला नाही जाऊ शकत. तुम्ही लोक आशावर मेहरबान झाला आहात, पण पल्लवीला तुम्ही लोक विसरू नाही शकत. भले मग काहीही हो, पल्लवीला तिचा अधिकार द्यावाच लागणार. माझी मुलगी तर आशासाठी स्वतःच्या सुखावर पाणी सोडायला तयार आहे, पण मी तिचं सुख उद्ध्वस्त होताना नाही पाहू शकणार. जर आशा रीतीनुसार या घरी आली तर पल्लवी पण रीतीनुसार ह्याच घरी येईल. कोणताही निर्णय घ्यायच्या आधी माझी ही गोष्ट ध्यानात ठेवा. पल्लवी, बबलू सांगत होता की तू नाश्ता केला नाहीयेस. दीदी या मुद्द्यावरून फारच भडकलीये की तू लग्नाला नकार दिलास. आता मला तुझ्याकडून जाणून घ्यायचंय की तुझा काय विचार आहे. मावशी, तूच मला सांग, काय हे योग्य होईल का की मी विजयशी लग्न करावं? हा केवळ आशाच्याच बाबतीत नव्हे, तर तिच्या होणाऱ्या बाळावरही अन्याय होईल. मी इतकी स्वार्थी नाहीये की एका बाळाकडून त्याच्या पित्याचं छत्र हिसकावून घेईन, आशापासून तिचा पती हिरावून घेईन. मी इतकी स्वार्थी नाहीये. नाही. मम्मा, नाश्ता लागलाय. चल नाश्ता करून घे बेटा. मला नकोय काही. हे समस्येवरचं उत्तर नाहीये. हे सगळं करून तुला काय सांगायचंय की तू दुःखी आहेस. दीदी तुला दुःखात नाही पाहू शकत पल्लवी. मी दुःखी ह्या कारणाने की कोणाला माझं म्हणणं ऐकायचंच नाहीये. तू हा विचार करतेस ना की तू आशाचा अधिकार नाही हिरावू शकत, पण जो तुझी आई विचार करते तोही चुकीचा नाही ना. मी तुला विजयच्या दुःखात बुडालेली पाहू शकते आणि ना दीदी. तुझं खरं आहे मावशी. दीदी, तू लग्नाला नकार दिल्यावरही मावशी गप्प नाही बसणार. ती विजय आणि आशाला पुन्हा एकत्र नाही येऊ देणार. हो पल्लवी, तू दीदीला तितकं नाही ओळखत जितकं मी तिला ओळखते बेटा. तर मग मी काय करू मावशी? मी काय करू? तुला ठाऊक आहे ना, आशाने ही तडजोड तुझ्यासाठी केली आणि ती यापुढेही विजयच्या आयुष्यात लुडबुड नाही करणार, कारण ती तुला आणि विजयला एकत्र आणू पाहते. तुला माहितीये दीदी, काल सर्वांसमोर आशाने तिचा निर्णय जाहीर केला. हो, आणि आशा कुणाच्याही समजावण्याने नाही मानणार. बेटा, तिला तुझ्या डोळ्यातली आसवा नाही पाहिजे. तू आशासाठी विजयशी लग्न करू इच्छित नाहीयेस आणि ती तुझ्यासाठी विजयला आपलंसा करू इच्छित नाही. अशा प्रकारे तर तुम्हा दोघींचंही आयुष्य भावऱ्यासारखं भिरभिरत नाही. तू बरोबर बोलतेस मावशी. मी स्वतः आशाला भेटेन. कोणता ना कोणता मार्ग नक्कीच निघेल. कोणताही रस्ता नजरेसमोर येत नाहीये, कोणताही मार्ग सुचत नाहीये. बाबा, मीनाक्षीच्या दबावाखाली एकदा पल्लवी हो पण म्हणाली, पण आता ती मुळीच नाही मानणार. हे तुम्ही काय सांगताय सर? होय आशिष, पल्लवीला आशाचा अधिकार हिरावून नाही घ्यायचा आहे. तिला तिच्या मुलाला अनाथ नाही करायचं आहे. विजयच्या परिवाराला पण आता आशाला आपल्या घरची सून बनवायचंय सर. आणि आशा पल्लवीचा विचार करून ही गोष्ट मान्य करत नाहीये. तुझ्या समोरच आशाने सांगितलं होतं की ती मुलाचं संगोपन स्वतः करेल. ती स्वतःचं आणि आपल्या मुलाचं आयुष्य बर्बाद करणार आहे. तिला समजवा की तिचा आजचा हा त्याग तिला उद्या तिच्या मुलाच्या नजरेत हीन ठरवेल. तुम्ही अगदी योग्यच बोलताय सर. उद्या तो मुलगा देखील विचारू शकतो
की त्याला त्याच्या पित्यापासून दूर का ठेवलं? बेटा, तू पल्लवीशी बोल ना, की तिने आशाला समजावायचा प्रयत्न करावा. कदाचित पल्लवीच्या समजावण्याने आशा तिचं म्हणणं ऐकेल. कमालीची गोष्ट आहे ना नाना. एका बाजूला आशा आहे आणि दुसऱ्या बाजूला पल्लवी आणि मध्ये विजय. आणि हे नशीब यांना कुठे घेऊन जाईल काय माहित. परमेश्वरा, तू देखील कसं नशीब लिहितोस. जेव्हा कोणापासून काही हिरावलं गेलं त्याची भरपाई करतोस. एकीकडे मला विजयपासून दूर व्हावं लागलं, तर दुसरीकडे मला तू जगण्यासाठी आधार दिलास. माझ्या आयुष्याला एक अर्थ दिलास. खरंच नशिबाचा हा खेळ पाहून मी खरंच आश्चर्यचकित झाले. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, भाग्याच्या रेखात, भाग्याच्या रेखात दडले सगळे हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले. अपुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे. भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. अपुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. हॅलो, का केलंस तू असं? हे तू विचारतेस की मी असं का म्हणून केलं? जर मी हे लग्न केलं तर आयुष्यभर माझा अंतरात्मा मला विचारेल की मी असं का केलं, आणि मी माझ्या मनाला कोणतंही उत्तर नाही देऊ शकणार. असा बावळटपणा करू नकोस पल्लवी. विजय तुझं प्रेम आहे आणि पहिलं प्रेम विसरणं सोपं नसतं. आपण सर्वच्या सर्व तिच्या नजरेत गुन्हेगार आहोत. त्यामुळे आपण आपल्या गुन्ह्याचं प्रायश्चित्त घेण्यासाठी मार्ग शोधतो आहोत. बेटा, आशाला मनवण्याचा प्रयत्न तर करू शकतो आपण, पण मीनाक्षीताईंना समजावणं खूपच अवघड आहे. बेटा, तू आशा आणि पल्लवीशी स्वतःच का नाही बोलत?